नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि पुढच्या अर्ध्या तासात पाहणार आहोत स्पीड न्यूज. सुरुवातीला बातमी आहे. ओमिक्रॉन व्हेरियंटनं दक्षिण आफ्रिकेसह युरोपमध्ये हाहाकार उडवून दिलाय. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत. महापालिकेचे आयुक्त डॉक्टर इक्बाल सिंग चहल यांनी प्रशासनाला सूचना केल्या आहेत. विमानतळावरती उतरलेल्या प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरण सक्तीचं केलं जाणार आहे. त्यांना होम क्वारंटाईन केलं जाणार नाही असं पालिकेकडून स्पष्ट करण्यात आलंय. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे किंवा त्याच्या धोक्यामुळे राज्याची चिंता वाढली आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटविषयी मुख्यमंत्री रविवारी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याची मोठी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. नव्या कोरोनाच्या धोक्यामुळे किंवा नव्या व्हेरियंटच्या धोक्यामुळे काही बंधनं पुन्हा आणावी लागणार असल्याचं मत त्या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केल्याचं अजित पवार म्हणाले. कोरोनाचा नवा व्हेरियंट दक्षिण आफ्रिकेत आढळला असून आपल्या देशात या व्हेरियंटचा अजून एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र हा व्हेरियंट फारच धोकादायक असेल तर आफ्रिकेतून महाराष्ट्रात होणारी विमान वाहतूक रद्द करा अशी मागणी केंद्राकडे केल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात दिली. सध्या विमानतळावर बाहेरून येणाऱ्या रुग्णांचं मॉनिटरिंग होत असून स्वॅब टेस्टिंग आणि स्क्रीनिंग सुरू आहे. या व्हेरियंटपासून राज्य सरकार खबरदारी घेत असल्याचं देखील टोपे म्हणाले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या नव्या व्हेरियंटवर प्रतिक्रिया दिली आणि ओमिक्रॉन व्हेरियंट साऊथ आफ्रिकेमध्ये आढळला असला तरी महाराष्ट्रात त्याचे तत्काळ परिणाम दिसण्याची शक्यता फार कमी आहे. शाळा उघडण्याचा निर्णय शिक्षण विभागानं घेतला असून आरोग्य विभागानं एनओसी दिलेली आहे. देशात आलेल्या नव्या व्हेरियंटची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दखल घेतली आणि परदेशातून येणाऱ्या सगळ्यांवर आता करडी नजर असणार आहे. सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवर कडक तपासणीचे आदेश मोदींनी दिलेत. हा नवा धोका निर्माण झाला असून नागरिकांनी आता अधिक काळजी घेण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलंय. भारतात कोरोनाच्या लसीकरणाचा एकूण आकडा 121 कोटीच्या पार गेलाय. तर गेल्या 24 तासात हा आकडा 73,58,000 वाढलाय. त्याचवेळी गेल्या 24 तासात 8,318 जणांना कोरोनाची लागण झाली. तर सक्रिय कोरोना रुग्णसंख्या 1,07,019 इतकी आहे. महाविकास आघाडी सरकारनं 2 वर्षांच्या कारकिर्दीत राज्यासमोरच्या प्रत्येक आव्हानावर यशस्वी मात केली. जनतेच्या आशा आकांक्षा अपेक्षांवर खरं उतरण्याचा, जनतेचा विश्वास सार्थ ठरवण्याचा निष्ठापूर्वक प्रामाणिक प्रयत्न केला असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. महाविकास आघाडी सरकार भक्कम असून महाराष्ट्राच्या हितासाठी, जनतेच्या कल्याणासाठी सर्वांना सोबत घेऊन यापुढे निष्ठेनं काम करीत राहील असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. माण हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिका 3 प्रकल्प तातडीनं मार्गी लावण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयानं काम करावं आणि सामान्य नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी दिले. दक्षिण आफ्रिकेसह काही देशांमध्ये सापडलेला कोरोनाचा व्हेरियंट हा डेल्टापेक्षा घातक असल्याची चर्चा असून त्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश विभागातील सर्व रुग्णालयं, कोविड केंद्र यांच्या इमारतींचं संरचनात्मक, अग्निशमन आणि विद्युत ऑडिट करून घेण्याच्या सूचना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी दिल्या आहेत. सर्व रुग्णालयं आणि कोविड उपचार केंद्रांमधील आयसीयू, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर उपकरणांची तपासणी करून ती कार्यरत करण्यासाठी सज्ज करून ठेवण्याचे निर्देश सुद्धा एकनाथ शिंदेंनी दिलेत. ठाण्यातल्या जुन्या इमारतींचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला. या इमारतींच्या पुनर्विकासासाठी सुधारित नियमावलीला मंजुरी दिल्याची घोषणा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या सुधारित नियमावलीमुळे पुनर्विकासासाठी अधिक एफएसआय उपलब्ध होणार असून अनेक किचकट नियमांमध्ये सुटसुटीतपणा आणण्यात आल्याचं देखील त्यांनी सांगितलंय. त्यामुळे इमारतींच्या पुनर्विकासाला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. मुंबई अहमदाबाद महामार्ग पावसाळ्यामध्ये पाण्याखाली जाऊन वाहतूक खंडित होत होती आणि यासाठी खासदार राजेंद्र गावित यांनी वसई तहसीलदार उज्ज्वला भगत आणि इतर कर्मचाऱ्यांसह संपूर्ण महामार्गाची पाहणी करून नैसर्गिक नाल्यांवर झालेलं अतिक्रमण त्वरित काढण्याचे आदेश दिले. घोडबंदर ते वसईला जोडणाऱ्या नवीन पुलाचं काम येत्या सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
राज्य सरकार पडणार या नारायण राणे यांच्या भविष्यवाणीवर प्रश्न विचारला असता गिरीश महाजन म्हणाले, राणेसाहेब केंद्रीय मंत्री आहेत, मी छोटा नेता आहे, मी काय बोलणार. मात्र राज्य सरकार रूपी शिशुपालचं 100 दिवस भरलेत. हे सरकार पाडण्याऐवजी एकमेकांच्या कुरघोडीतच कोसळेल. बनावट बायोडिझेल प्रकरणी शनिवारी शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांना जामीन मंजूर झाला. सातपुतेंसह 8 जणांना अटकपूर्व जामीन मंजूर झालाय. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आयुष्यभर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेब पुरंदरेंनी शिवसृष्टीचं स्वप्न पाहिलं, ते पूर्ण करण्यासाठी आम्ही मदत करू. सर्वच शिवप्रेमींनी त्यासाठी मदत करण्याची गरज आहे, असं फडणवीस म्हणाले. शिवप्रेमींनी परमबीर सिंग प्रकरणातील मुख्य आरोपी संजय पुनमियाच्या मोबाईलमध्ये गृह खात्याची 27 पानांची गोपनीय फाईल सापडली आणि संजय पुनमिया हे परमबीर सिंगांचे निकटवर्ती आहेत. ती फाईल त्याने 3 मे 2021ला त्याच्या मुलाला पाठवली होती. गोरेगाव पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात ही मोठी माहिती समोर आली आहे. गोरेगाव पोलिसांनी गोपनीय फाईल हे प्रकरण सायबर पोलिसांकडे वर्ग केलं असून सायबर पोलिसांनी स्वतंत्र गुन्हा दाखल केलाय. एसटीच्या कर्मचाऱ्यांना भरीव पगारवाढ देण्यात आली. मात्र असं असलं तरी विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी ठाम आहेत. त्यामुळे आझाद मैदानात कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. त्यानंतर आता परिवहन मंत्री अनिल परब यांनी संपकऱ्यांना इशारा दिलाय. संप मागे घेतला नाही आणि कामावर रुजू झाले नाहीत तर दिलेल्या पगारवाढीवर विचार करणार असल्याचा इशारा अनिल परबांनी दिलाय. आझाद मैदानात अद्यापही एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. सरकारकडून देण्यात आलेल्या अल्टिमेटम नंतरही इथले आंदोलनकर्ते विलिनीकरणाच्या मागणीवरती ठाम आहेत. सरकारला जे करायचे ते करू द्या, आम्ही कारवाईला घाबरत नाही आणि जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा या कर्मचाऱ्यांनी घेतलाय. तसंच परिवहन मंत्री अनिल परब खोटं बोलत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. धुळे जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. शनिवारी धुळे बस आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी हाताची घडी तोंडावर बोट ठेवत मौन आंदोलन केलं. यावेळी कर्मचाऱ्यांनी मौन सत्याग्रह करत शासनाच्या भूमिकेचा निषेध केला. शासनात विलिनीकरणाच्या मागणीवरती आपण ठाम असून जोपर्यंत विलिनीकरणाची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत लोकशाही मार्गाने आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार धुळ्यातल्या कर्मचाऱ्यांनी केलाय. दौंड आगारातील एसटी संपामध्ये असलेले काही कर्मचारी कामावरती परतले आणि शुक्रवारी 4 तर शनिवारी 5 एसट्या आगाराबाहेर पडल्या. परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम दिल्यानंतर दौंड आगारातील काही कर्मचारी शनिवारी कामावर रुजू झाले. राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून शुक्रवारी कोल्हापूर आगारानं संप तात्पुरता स्थगित केल्यामुळे सिंधुदुर्गात पोलीस बंदोबस्तात पहिली बस दाखल झाली. या बसनं कोल्हापूर ते पणजी गोवा या दरम्यान प्रवासी वाहतूक केली. या बसमध्ये 10 ते 12 प्रवासी प्रवास करत असल्याचं निदर्शनास आलं. मात्र सिंधुदुर्गातल्या आगारामधील एकही बस स्थानकातून बाहेर पडली नाही. बीडमध्ये शनिवारी 23 दिवसांनंतर पहिल्यांदाच लालपरी रस्त्यावर धावली. यावेळी बीड बस स्थानकातून गेवराई आणि अंबाजोगाईसाठी बस सोडण्यात आली. दरम्यान ही बस परतत असताना अज्ञात व्यक्तींनी बसवरती दगडफेक केली. यामध्ये बसची समोरची काच फुटली. यामध्ये कोणत्याही प्रवाशाला हानी झाली नाही. मात्र ही बस कोणी फोडली हे अद्याप समजू शकलेलं नाही. गेल्या 26 दिवसांपासून अकोल्यातील आगार क्रमांक 1 मध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा विलिनीकरणाच्या मागणीसाठी संप सुरू आहे. सरकारपर्यंत कर्मचाऱ्यांचा आवाज पोहोचावा यासाठी संपकऱ्यांनी शनिवारी थाळी बजाव आंदोलन केलं. थाळी वाजवून कोरोनात जात असेल तर थाळी वाजवून आमचा आवाज नक्कीच सरकारपर्यंत पोहोचेल, असं कर्मचारी म्हणाले. उस्मानाबादमध्ये तुळजाभवानी मंदिरासमोर जोगवा मागून एसटी कर्मचाऱ्यांनी अनोखं आंदोलन केलं. राज्यभर गेली 20 दिवसांपासून एसटी कर्मचारी हे शासकीय सेवेत सामावून घ्या या मागणीसाठी आंदोलन करतायत आणि कर्मचारी आपल्या मागणीवरती ठाम आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील वेंडली इथे वृद्ध शेतकऱ्याला महावितरणच्या वीज बिलाचा शॉक बसलाय. वासुदेव दानव नामक शेतकऱ्याच्या शेतात वीज जोडणी नसतानाही महावितरणनं चक्क 5,330 रुपयांचं बिल पाठवलंय. वीज जोडणी आणि मीटर नसताना सुद्धा वासुदेव दानव यांना वीज बिल पाठवलं गेलं आणि हा खोडसाळपणा त्वरित थांबवून वीज बिल माफ व्हावं अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी ही समस्या निकाली काढण्यासाठी टोलवाटोलवी करतायत. उल्हासनगरमध्ये पोलीस उपायुक्त आणि अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक उपायुक्त यांच्या उपस्थितीत औषध विक्रेत्यांची शनिवारी बैठक झाली. या बैठकीत विदाऊट प्रिस्क्रिप्शन कोणालाही औषधं देऊ नयेत, तसं केल्यास परवाना रद्द केला जाईल अशा सूचना आणि गंभीर इशारा पोलीस आणि अन्न औषध प्रशासनानं दिलेला आहे. अंबरनाथ शहरात गेल्या काही दिवसांपासून नशेबाज तरुणांकडून गुन्हेगारी कारवाया वाढल्या असल्यामुळे हा निर्णय घेतला गेलाय. बल्लारपूरच्या कारवा जंगलात 5 वर्षीय वाघिणीचा मृत्यू झाला. गस्तीदरम्यान एक वाघीण मृतावस्थेत आढळली. 4 दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या वाघिणीचे सर्व अवयव सुरक्षित असून मृत्यूचं कारण मात्र स्पष्ट झालेलं नाही. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शवविच्छेदन करून वनरोपवाटिकेमध्ये शवाला जाळण्यात आलं आणि विसेरा नमुने प्रयोगशाळेमध्ये रवाना करण्यात आलेत. यावर वन विभाग अधिक तपास करतंय. पिंपरी चिंचवडमध्ये डेंटिस्ट असलेल्या डॉक्टरला मंत्रालयातील कक्ष अधिकाऱ्यांना आपल्या इतर साथीदारांच्या वतीनं तब्बल 1,06,00,000चा गंडा घातलाय. या प्रकरणी डॉक्टर आदित्य पतकराव यांनी सांगवी पोलिसात तक्रार दिली. या प्रकरणी मंत्रालयातील 6 आरोपींवरती संगणक पोलिसात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. अकोल्याच्या पातूर तालुक्यातील अगीखेड शेतशिवारातील 2 शेतांमधून पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकानं गांजाच्या 6 झाडांसह 3 किलो गांजा असा 30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. जागेच्या वादातून मारहाण केल्यानं एका तरुणानं स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. जालन्याच्या परतूरमधल्या वाईमधली ही घटना आहे. दीपक घाडगे असं स्वतःला जाळून घेतलेल्या तरुणाचं नाव आहे. त्याचा स्वतःला जाळून घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. या प्रकरणी परतूर पोलिसांनी 6 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या मैताच्या चुलत्याला पोलिसांनी जेरबंद केलंय. अशोक अनिल टॉकीजच्या मुख्य रस्त्यावरती एका टोळीचा धुमाकूळ सुरू होता उल्हासनगरमध्ये आणि या टोळीने एकमेकांना आणि नागरिकांना बांबू आणि दांडक्यानं मारहाण केल्याची माहिती मिळाली आहे. मारहाणीचा हा सगळा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झालाय आणि या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी गुन्हा दाखल करून 5 जणांना अटक केली. आणखी काही स्पीड न्यूज आपण पाहणार आहोतच एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पाहूयात आणखी स्पीड न्यूज. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत एसपीजी कमांडो तैनात असतात आणि पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेमध्ये तैनात असलेल्या एका एसपीजी कमांडोचा मुंबईतल्या विलेपार्ले स्टेशन ते महालक्ष्मी स्टेशन दरम्यान काही वस्तू चोरीला गेल्या. त्यानंतर मात्र चोराचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली. मात्र चोरट्यानं क्रेडिट एअर डेबिट कार्ड मधील हजारो रुपये आधीच खर्च केल्याची माहिती मिळाली. मालेगावमध्ये सलमान खानच्या चाहत्यांचा अतिउत्साहीपणा दिसून आलाय. मालेगावच्या सुभाष सिनेमागृहामध्ये सलमान खानची प्रमुख भूमिका असलेल्या अंतिम सिनेमाच्या शो दरम्यान अतिउत्साही चाहत्यांनी फटाके फोडले. या प्रकरणी मालेगावच्या छावणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. अशा या अतिउत्साहीपणामुळे एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न देखील विचारला गेलाय. तर अंतिम द फायनल ट्रूथ या चित्रपटानं पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. जवळपास 4,50,00,000 रुपयांचा गल्ला चित्रपटानं कमवला आणि चित्रपटानं चांगली ओपनिंग केल्याचं म्हटलं जात आहे. आता वीकेंडला चित्रपट किती कमाई करतो हे पाहण्यासाठी सर्वच जण उत्सुक आहेत. बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटनी ही तिच्या फॅशनमुळे नेहमी चर्चेत असते. नुकतंच दिशा एका चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी पोहोचली होती. इथल्या दिशाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय. मात्र यावेळी तिने सर्जरी केली असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. दिशा या व्हिडिओमध्ये सुंदर दिसत असली तरी यावेळी तिचा हा व्हिडिओ वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. बॉलिवूड स्टार अनन्या पांडे सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असते. नुकतंच अनन्यानं सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केलेत. अनन्याच्या बोटीत फिरत सुट्ट्याचा आनंद घेताना ती दिसतेय आणि अनन्याचा बोल्ड लुक यामध्ये पाहायला मिळतोय. अनन्याच्या या फोटोला चांगलीच पसंती मिळतेय.
आणि या स्पीड न्यूज पाहिल्यानंतर वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये आता इथेच थांबण्याची. मात्र इतर सगळ्या बातम्यांच्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत.